बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमधील चैतन्य तुपे अपहरण प्रकरणासंदर्भात मास्टर माइंड बिहारच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। झटपट पैसे कमावण्यासाठी इतर आरोपींना देखील आमिष घालण्यात आला। आरोपीला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। बिहारमधून पिस्तूल आणि काडतुसं आणल्याचंही उघड झाले। चैतन्य तुपे अपहरण प्रकरणाचा मास्टर माइंड बिहारच्या आरोपीला गुन्हे शाखा आणि पुंडलिक नगर पोलिसांनी पुण्यातील चाकण येथून अटक केली आणि त्यानं झटपट पैसे कमावण्यासाठी इतर आरोपींना देखील आयडिया दिली होती। 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चैतन्य तुपे अपहरण प्रकरणासंदर्भातली ही अपडेट आहे। संभाजीनगरमधील चैतन्य तुपे अपहरण प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपींना देखील गंडा घालून त्यांना विश्वासात घेऊन या सगळ्या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि झटपट पैसे कमावण्यासाठी इतर आरोपींना आमिष देण्यात आला। विजय चढे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, आरोपीला 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, मात्र ह्या सगळ्या मास्टर माइंडला पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। अजून जे काही या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे? नक्कीच त्याच्यात बघितलं चैतन्य तुपेच्या अपहरण प्रकरणी जे आहे ते आता अजून एक जणांना जे आहे ते पुण्यामधून पोलिसांनी अटक केलेली आहे। कारण चैतन्य तुपे याच्या 2 कोटीची खंडणीसाठी जे आहे ते अपहरण करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते पाठलाग करून चैतन्य तुपे याची सुटका देखील केली होती। मात्र यामध्ये जर पाहिलं गेलं तर आता विवेक उर्फ साजन विभूती जो आहे त्याला आता अटक केलेलं आहे। कारण हा बिहारचा असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। यांच्यासोबत अजून देखील काही आरोपी असल्याचा संशय जो आहे तो आता पोलिसांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे आता पोलिसांची एक टीम जी आहे ती आता या प्रकरणी जे आहे ते शोध घेताना पाहायला मिळत आहे। मात्र आता याचा मास्टर माइंड जो आहे तो आता बिहारचं जे आहे तो आता अटक झालेला आहे। मात्र अजून देखील यातील काही आरोपी जे आहे ते फरार आहेत। त्याचा शोध सध्या आता पोलीस घेत आहे। सध्या तरी पोलिसांकडे 3 जण या प्रकरणी जे आहे ते अटक करण्यात आलेले आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।